तुम्हाला दोघांना परवडते का? तुम्हाला दोघांनी चालते का? धनंजय मुंडे पंकजाताईंना की जे बीड मध्ये चालले? अहो, कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा. ही माणुसकीची हत्या तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे. तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा. कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली. छत्रपती संभाजीराजे अत्यंत दुःख आहे आणि एक भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि भयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते. ती म्हणजे बीड मध्ये बोलतोय संभाजीराजे बोलताय. हे बिहार पाटील सारखं करायचंय का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. 19 दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्याला अटक झालेली नाही. लाईव्ह ग्रुपला त्यांचा मोठ्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय? अजून का पकडलं गेलं नाही? नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पडला असं चालणार नाही. आणि या मोर्चाला वाल्मिक कराड या मोर्चाला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिमंडळातून हतलपट्टी का झाली नाही? तिथे राजीनामा का दिला नाही? हा आमचा प्रश्न आहे. माझं म्हणण्याचे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रित आहेत त्यांना तुम्ही मंत्रीपद करू नका. तरीच मी केलं ठीक आहे. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे. तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा. आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत. अजितदादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन लाईव्ह मिळाली का? कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना? तुम्हाला पटते का जे काय चाललंय महाराष्ट्रात? उद्या आणि कोणाची परिस्थिती येईल? आज संतोष देशमुख एक वारला, उद्या अनेक असे जर लोक मारायला लागले बिनधास्तपणाने, खून करायला लागले क्रूर पद्धतीने, हे महाराष्ट्राला परवडणार आहे का? आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक, सर्व धर्मातले लोक, सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत. तिथं कुठं जाती ओळख देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्या जाती ओळख देण्याचा काय विषय काही नाहीये. इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता. लोकांना जाती ओळख आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका घेईल. राजकीय वरदहस्ताशिवाय एखादा आरोपी 19-20 दिवस सर्व बेपत्ता राहू शकत नाही आणि मग ते पूर्ण राज्य सरकारचंही अभय असू शकतो. 100% त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळेच हे संरक्षण मिळालेलं नाही. मला सांगा, स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढे? त्या दिवशी बोलून गेलं, पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही? हे तुम्हाला दोघांना परवडते का? तुम्हाला दोघांनी चालते का? धनंजय मुंडे पंकजाताईंना की जे बीड मध्ये चालले? अहो, कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा. ही माणुसकीची हत्या कुठल्या माणसाला पटणार आहे? ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे, कोण सहन करणार आहे? बीडमध्ये गुन्हेगारीचा अतिरेक झालाय. ही घटना फक्त एक म्हणजे दिशा दर्शवणारी ठरलेली आहे. याआधी बीडमध्ये असले प्रकार खूप जास्त होत आहेत.
खरंच आहे. मी सुद्धा म्हणजे एकदम- राज्यात सगळ्यात जास्त परवाने एक छोटा जिल्हा असून बीडमध्ये आहे मी बंदुकांचे. सुद्धा थकीत झालो. जे रिपोर्ट आलाय की 1200 1300. रिव्हॉल्व्हरचे काही पिस्तलचे परवानगी इथं आहेत. स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे फायर करताना किंवा असं हातात घालताना ते फोटो आहे. फोटो काढून कशी शकतात? हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तूल म्हणजे आमची दहशत आहे. इथं आम्ही दहशतीवर राजकारण करणार. या पुरोगामी महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी खपवून घ्यायचे का आपण? आता नाही चालणार. त्यासाठी आमचं बीड माझा दौरा आहे. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा. द्यायलाच पाहिजे त्यांनी. मी आज नाही मागत. मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार. मी पहिला आहे. कारण मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या. तुम्ही ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या घरी गेलो होतो भेटायला त्यावेळी 23 दिवसानंतर हे आरोपी पकडले जाते. हे राज्य सरकारचा अपयश आहे का? गृहमंत्र्यांचा अपयश? अपयश हे अपयश आहे की काय पुढे बोलले काय करतो तू त्याच्यावर दुसरे एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी तुम्ही एसआयटी नेमा एसआयटी नेमा. तुम्ही एसआयटी नेमला पुढं काय मुवमेंट झाली? कुठे आहे ते सगळे आरोपी? तुम्ही या आरोपीने सारा पकडू शकत नाही. कुठे आहे तो मोरक्या? आणि या मोरक्याचा जो बाप आहे त्यांना माहिती आहे कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते. सामान्य जनतेचा माणूस सांगेल की धनंजय मुंडेंना माहित नाही म्हणजे कुठं ठेवल्यात माहिती आहे. सगळं माहिती. राजे, जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केला. अंजली दामानी या सकाळी आलेल्या होत्या. त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी सुद्धा हा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत. काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं ही चौकशी करावी. कारण बीडमध्ये जे आहे ते राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरेश धसांवर सुद्धा आरोप केलेत काही. नाही आता नेमकं काय बोलण्या मला कल्पना नाहीये. आपण फोकस सोडायला नको. आपला फोकस हे संतोष देशमुख यांच्या केसवर असणं गरजेचं आहे. संतोष देशमुखांना ज्या पूर्ण पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटतं दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे. पहिला टप्पा हे संतोष देशमुखांच्या सगळ्या घरातील लोकांना न्याय तुम्ही आता म्हणाले की धनंजय मुंडेंना माहिती असेल वाल्मिक कराड कुठे असेल. असं मला सांगा पंकजाताई मुंडे स्वतःच म्हणतात. मी नाही म्हणत. पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे पान सुद्धा हलत नाही वाल्मिक कराड शिवाय. हे माझं वाक्य नाहीये. कंप्लीट भागीदारी आहे. त्यांचे 7-12 भाग पडलेले सगळीकडे. आता एवढं सगळं वटमुक्त्यार दिलेलं आहे. त्यांच्या वटमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं? जमिनीचं वटमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं? ज्याचे चांगले संबंध आहे ज्याच्यावर विश्वास आहे त्याला वटमुक्त्यार पत्र दिलं जातं. आज वटमुक्त्यार तुमचं आहे ना दिलं कुठे बघतो तुम्हाला माहिती आहे काय आहे? असं होऊ शकतं. अंजली दामानिया म्हणतात की संतोष देशमुख प्रकरणातले जे 3 फरार आरोपी त्यांची हत्या झाल्याचा आरोप दावा त्यांनी केलाय. फोन आला होता त्यांना तर त्यावर माझं मला सुद्धा असं काही ते कानावर आलं. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटचं मला बोलून दाखवलं. तर मला असं वाटतं की मला पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय किंवा पूर्ण त्याचं निरीक्षण झाल्याशिवाय मी स्टेटमेंट करणं हे बरोबर नाही. हा फार संवेदनशील विषय. मला वाटतं ज्या स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे त्याची खबरदारी त्याला काय म्हणतो इन्व्हेस्टिगेशन त्यांचं डिपार्टमेंट. बीड जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात की ज्यामुळे हे प्रश्न उपस्थित होतात कायदा सुव्यवस्थेचा. तर त्या ठिकाणचे पालकमंत्री स्वतः गृहमंत्रीच असावेत अशी मागणी जी आहे ती नरेंद्र पाटलांनी केली आहे. असं राज्यात घडूच नाही. मात्र तसंच होत असेल तर स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं का? गृहमंत्री राज्याचे एका जिल्ह्याची नाही. त्यांनी पूर्ण नुसतं बीड नाही बीड पॅटर्न सगळीकडे होऊ नये ही खबरदारी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. ओके, थँक्यू सर.